खरं तर यायला आम्हाला उशीर झाला. 10 दिवस आपल्या आदिवासी बांधवांसाठी शिवजन्मभूमीत आपण खरं तर लढा देत होतो आणि विद्यार्थ्यांची इकडे तळमळ पाहिली. आताच मॅडमने या ठिकाणी संपूर्ण विश्लेषण केलं. मला मुळात कळत नाही हे राज्यकर्ते आदिवासी बांधवांच्या मुळावर का उठलेत. मॅडम, आज जुन्नर तालुक्यात अदानी सारखा प्रकल्प आमच्याला माथी मारून आदिवासी बांधवांच्या जमिनी हिरावून घेऊ पाहते. ऑलरेडी अवादा कंपनीने पूर्व भागात शेकडो एकर जमीन घेतली आणि आता अदानी सारखा प्रकल्प पश्चिम भागात येतोय. नेमकं काय करायचं आदिवासी बांधवांनी? हा प्रश्न खर तर मध्यंतरी जुन्नर तालुक्यात हे सगळी सर्वेक्षण झाली, चुकीचे अहवाल निर्माण झाले, त्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी तरुणांनी आवाज उठवला, तालुक्याचा प्रश्न झाला. या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांचे जे जे प्रश्न आहेत, ज्या ज्या समस्या आहेत, खरं तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फक्त आम्हीच, आमचा मित्रपरिवार नाही तर जुन्नर तालुका तुमच्या सोबत आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नात आहे. आपली शिवजन्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि तुमच्या लढ्यात ती सोबत आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगण्यासाठी आलोय. आज खरं तर उपोषणाचा 12वा दिवस आहे. 10व्या दिवशी मला ऍडमिट करायला लागलं होतं कारण माझ्या लिव्हर डॅमेज झाला होता. परंतु तोपर्यंत जनसुनावणी स्थगित होत नाही तोपर्यंत मी काही उपोषणावरून हल्लो नव्हतो. मला मॅडम अनेक रिक्वेस्ट करण्यात येत होत्या, परंतु मला जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही उठू शकत नाही. झाला तो त्रास झाला, परंतु आपल्याला शेवटी जो काय आपण लढा दिला, काही का होईना, एक स्टेप का होईना, आपण त्या ठिकाणी लढा यशस्वी करू शकलो. आणि आपले सोमनाथ निर्मळ सर असतील, संजयजी साबळे सर असतील, या अनेक जे सुज्ञ आपले सहकारी आहेत, जे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करत होते, त्याच्यामुळं सगळा आदिवासी बांधव, सगळा आपला पश्चिम भाग त्या ठिकाणी जागृत झाला. आज खरं तर विद्यार्थ्यांचे एवढे गंभीर प्रश्न असताना आता मॅडमने या सगळ्या गोष्टीचं पुरेपूर विश्लेषण केलं. एवढे गंभीर प्रश्न असताना सरकारला नेमकी जाग का नाहीत मला कळत नाही. या सरकारला आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी हद्दपार करायचं काय? मॅडम, मी त्या दिवशी सांगितलं, तुम्ही जर पश्चिम भागात त्या ठिकाणी जर अदानी प्रकल्प असेल किंवा जर आमच्या आदिवासी बांधवांच्या जर मुळावर उठणार असेल तर आम्ही काय नक्षलवादी व्हायचं का? मॅडम,